ज्येष्ठ वैज्ञानिक जे डी शर्मा सर यांनी आपल्या भाषणातून खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य कसं जगलं पाहिजे, म्हणजे आपण आयुष्य म्हणजे काय म्हणतो की आपलं 2 श्वासातलं अंतर म्हणजे आपलं आयुष्य असतं, ती जर्नी आहे. ती जर्नी कशी जगली पाहिजे, आपल्याला हायजीन कसं पाहिजे आणि एकंदरीत पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत कसं विज्ञान आपल्याला आवश्यक आहे आणि जर चांगलं आयुष्य जगायचं असेल तर विज्ञानाचा आणि पर्यावरणाचा कसा आदर करायला पाहिजे हे सरांनी सांगितलं. सर खूप खूप धन्यवाद. आणि आमचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक नक्कीच या सर्व गोष्टींची नोंद घेतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये तशाच पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतील. पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी आभार. आणि यानंतर अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम की खऱ्या अर्थाने जिल्हा प्रदर्शन आज या ठिकाणी पार पडतंय. या वर्षीचं जिल्हा प्रदर्शन होऊन गेलं, मात्र आजचा दिवस या ठिकाणी गेला, आता उद्याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून पुढच्या वर्षीचं विज्ञान प्रदर्शन जे जिल्ह्याचं होणार आहे ते ज्या ठिकाणी होणार आहे त्या वॉर्डला या ठिकाणी जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचा ध्वज सुपूर्द करण्यात येणार आहे. मी सन्माननीय शेख साहेबांना विनंती करतो की आपण पुढच्या वर्षीचा जिल्हा प्रदर्शन होणार आहे एन वॉर्ड येथे. तर मी एन वॉर्डचे मुख्य निमंत्रक संतोष गारवण सर यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे आणि सन्माननीय डॉक्टर मुस्ताक शेख साहेब या ठिकाणी एन वॉर्डचे सहनिमंत्रक जे आहेत त्यांना विनंती आहे, कारण हा सर्व आपल्या सगळ्यांना एकत्र उचलायचा आहे भार आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन ही जबाबदारी आपण या ठिकाणी घ्यायची आहे. केवळ निमंत्रक किंवा सहनिमंत्रक मुख्य निमंत्रक यांची केवळ जबाबदारी नाही. एक पर्व संपलेला आहे, आता नवीन पर्वाची सुरुवात इथून होणार आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये त्यांना प्रोत्साहन द्यावे. पुढच्या वर्षी अशाच प्रकारे हा कार्यक्रम एन वॉर्ड मध्ये साजरा केला जाईल. Yes, okay, all of you look here. Wait, one thing. सर ध्वज ओपन करावा अशी विनंती केली जात आहे. नवीन जबाबदारी तुम्हाला मिळालेली आहे. अशा प्रकारे आपण आपल्या एका औपचारिक कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे वळलेलो आहोत. आपला कार्यक्रम संपत आलेला आहे, त्यामुळे आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी एक फॉर्मॅलिटी असते की सर्व कार्यक्रम कशा प्रकारे झाला आहे आणि त्याच्यासाठी श्री राज महाडेश्वर सर मुख्याध्यापक आहेत, त्यांना इथे आमंत्रित करत आहोत, जागृती विद्यालयाचे. सर धन्यवाद मॅडम. सुस्वागतम. शिक्षण निरीक्षक उत्तर विभाग व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. या उत्कृष्ट प्रतिकृती सादर करणाऱ्या बालवैज्ञानिक व गुरुजनांचा गौरव करणारा हा पारितोषिक वितरण सोहळा या समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित मान्यवर आहेत, त्या मान्यवरांचं आभार मानण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. ऋणी आहोत आम्ही आपले, ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्द सुमनांचा उपहार, देतो शब्द सुमनांचा उपहार, मूल्य आपल्या उपस्थितीचं जाणतो, मूल्य आपल्या उपस्थितीचं जाणतो, म्हणूनच करीतो आभाराचा हा छोटासा प्रयत्न, म्हणूनच करीतो आभाराचा हा छोटासा प्रयत्न. जीवन ज्यांचे तेजाचं जीवन ज्यांचं तेजाचं शिखर दाखवी यशाचं, अनेक अडचणी आल्या तरी कार्य केले मोलाचं,
अनेक अडचणी आल्या तरी कार्य केले मोलाचं, आभाराचं निमित्त फक्त स्नेह राहो जन्माचं असे या उक्तीप्रमाणे आपल्याला नेहमी मार्गदर्शन करणारं आणि सातत्याने प्रेरणा देणारे आपल्या विभागाचे शिक्षण निरीक्षक माननीय श्री डॉक्टर मुस्तक शेख यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे ज्योत पेटवण्यासाठी समयित हवी असते वात, चांदणे पाहण्यासाठी आकाशात हवी असते रात आणि ध्येय गाठण्यासाठी हवी असते खरी मार्गदर्शन साथ. अशा प्रकारे या ठिकाणी आज प्रमुख अतिथी आपल्याला जे लाभले ते या कार्यक्रमात लाभलेले अतिथी माननीय श्री जे डी शर्मा सर, ज्येष्ठ वैज्ञानिक भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र याने आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यांचे सुद्धा तुम्ही मनपूर्वक आभार मानतो. तसेच या ठिकाणी विशेष अतिथी म्हणून श्री विश्वनाथ शेट्टी सर या संस्थेचे उपाध्यक्ष हे या ठिकाणी येऊन आपल्याला मार्गदर्शन केलं, यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आपल्या कार्यालयाचे शिक्षण उपनिरीक्षक श्री गणेश काडे सर, त्याचप्रमाणे सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक श्री संतोष कंटे सर यांनी या ठिकाणी आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणली, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. विज्ञान मंडळाचे श्री खजिनदार श्री शिंदे सर, विज्ञान मंडळाचे सदस्य श्री दिलीप सर यांनी या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला येऊन उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. सर्व CRC यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. तंत्रज्ञ शिक्षक श्री जाकीर सर यांचेही मनापासून आभार मानतो. या शाळेच्या प्राचार्या श्रीमती शैलाश शेट्टी मॅडम तसेच या संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. सर्व 6च्या 6 वार्डचे मुख्य निमंत्रक, सहाय्यक निमंत्रक, मुख्याध्यापक यांनीही हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी मोलाचं असं सहकार्य केलं, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. कला तो भला या उक्तीप्रमाणे कला शिक्षक, विज्ञान समिती यांचे सुद्धा मनापासून आभार. उद्धारितो जो पिढी तो अन्य कामा जातो, शासना लेखित शाळेत शिक्षक शिकवतो. अशा सर्व माझ्या शिक्षक वृंदांचे सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाताहाताने कार्यक्रम फुटतो. या कार्यक्रमासाठी या ठिकाणी शोभा आणणारे डॉन बॉस्को शाळेने या ठिकाणी बँड सादर केलं, त्या शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी यांचे सुद्धा मनापासून आभार. गांधी बाल मंदिर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी रॉकेट तयार केलं, त्यांचे सुद्धा खूप खूप मनापासून आभार. त्याचप्रमाणे अल्फर हायस्कूलचे महाराष्ट्र गीत सादर केले, यांचे सुद्धा आभार. स्वामी विवेकानंद हायस्कूलने विज्ञान गीत सादर केलं, त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. सूत्रसंचालन करणारे श्री थोरात सर, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर सहाय्यक असणाऱ्या श्रीमती सुरेखा सोनावणे मॅडम यांनी सुद्धा या ठिकाणी सूत्रसंचालन उत्कृष्ट सादर केल्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून आभार. फोटोग्राफर, साऊंड सिस्टीम श्री शकील सर यांचेही मनापासून आभार. कळत नकळत कुणाचे जर आभार मानायचे राहिले असेल त्यांचे सुद्धा कोटी कोटी आभार. हा कार्यक्रम ज्यांच्या सहकार्याने पार पाडला आणि या शाळेने तो सुरळीतपणे पार पाडण्यास मदत केली असे या शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचेही खूप खूप मनापासून आभार. जे आहेत कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे मनापासून आभार. ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्द सुमनांचा उपहार. अनमोल वेळ दिलात आम्हासाठी मानतो मनापासून आभार. जिकडे तिकडे वादच वाद, जातीवाद, सीमावाद, प्रांतवाद, जातीवाद, समाजवाद, प्रांतवाद आणि तुमच्या आमच्यासाठी फक्त धन्यवाद. यानंतर मी या ठिकाणी आभार व्यवसायाच्या कार्यक्रमाला संपर्क देतो आणि पुढील सूत्रसंचालन करण्याचा होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी आभार प्रदर्शनामध्ये सर्वच गोष्टींचा उल्लेख केला, त्यामुळे खऱ्या अर्थाने आभार प्रदर्शनाचा भार वाहणारे आमचे मित्र सन्माननीय राजन महाडेश्वर सर यांचा सुद्धा आभार. आणि यानंतर खऱ्या अर्थाने आपण ज्या क्षणाची प्रतीक्षा करत आहात तो क्षण येऊन ठेपला आहे आणि तो म्हणजे काय सस्पेन्स तर नाही आहे ना त्याच्यामध्ये, काय फक्त नावं लक्षात नाही, तो म्हणजे पारितोषिक वितरण समारंभ. करायची का सुरुवात?
तयार आहेत का? काही रूम मध्ये कोण आहे? बर, ठीक आहे, करूया सुरुवात. हा, मात्र एकच महत्वाची सूचना आहे. पारितोषिक समारंभ सुरू केल्यानंतर पहिल्या पारितोषिकापासून तर शेवटच्या पारितोषिकापर्यंत सगळ्यांनी थांबायचंय. कारण काही लोक अगोदरच दरवाजाच्या जवळच्या खुर्चीवर बसलेले आहेत. तर आताच मला कळालंय, मॅडम आता सांगतात मला की चुकून कडी लागली बाहेरची आणि ती उघडत नाहीये. त्याच्यामुळे तो मेकॅनिक येऊन दुरुस्त करून तो उघडेपर्यंत आपण इथून हलायचं नाही. चालेल ना? गुड, ठीक आहे. यानंतर आपण पारितोषिक वितरण समारंभास सुरुवात करत आहोत. आणि सर्वात महत्वाचं पारितोषिक आहे की एकंदरीत 6 वॉर्डमध्ये ज्या काही जिल्हा प्रदेश सहशालेय उपक्रम झाले, या सहशालेय उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त क्रमांक ज्या शाळेचे आले त्या शाळांना या ठिकाणी पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि आपल्या पूर्ण नॉर्थ झोन मध्ये बेस्ट स्कूल म्हणून आपण हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो आहे. मी आपले शिक्षण निरीक्षक डॉक्टर मुस्ताक शेख साहेब यांना विनंती करतो की आपण पुढील पुरस्कारांचं वितरण करूया. ऐकायचंय? ओके. प्रत्येकाला वाटत असेल माझ्या शाळेचं नाव येते की काय आहे ना? सगळ्यांना वेळ येईल, आपण फक्त काम करत राहिलं पाहिजे. मात्र ज्यांनी चांगलं काम केलंय त्यांचा या ठिकाणी गौरव होणार आहे. मात्र त्यांचं कौतुक करायला आपण कुठेही कंजूसी करता कामा नाही. करायचं अनाउन्समेंट सुरू करूया. ठीक आहे, मी शेख साहेबांना विनंती करतो की आपण पुढील पारितोषिक द्यायचं आहे. नॉर्थ झोन मधील सर्वात जास्त म्हणजे आपण 3, 2, 1 असं करूया. ठीक आहे, तर 3ऱ्या क्रमांकाचं सर्वोत्कृष्ट शाळा ठरली आहे एम पश्चिम विभागाची एफएक इंग्लिश हायस्कूल चेंबूर. एफएक इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षकांनी पुढे यायचंय. चला जरा पटपट येऊया. खूप चांगलं आपण काम करत आहात. खऱ्या अर्थाने आपल्या कार्याचा या ठिकाणी गौरव केला जातोय. अर्धे या बाजूला या, अर्धे अजून एक मॅडम या बाजूला, एक जण या. आणि येस, सर्वांना विनंती आहे येताना जरा पटकन यायचं. प्लीज सोलापूर लोक्या. नाव पुकारल्यानंतर आपला कमीत कमी वेळ कसं येता येईल आपल्या सर्वांना माहिती आहे. काय म्हणतात ते झटपट, बरोबर ना? हा, तसं द्यायचं झटपट, अगदी पटकन यायचं. आणि जे ज्यांना फोटो काढायचे त्यांनी पटकन आपली तयारीत राहायचं आणि लवकर पुढे यायचं आणि फोटो काढून घ्यायचे. आपल्याला थोडंसं वेळेचं बंधन आहे. यानंतर दुसरी सर्वोत्कृष्ट शाळा ठरली आहे S1 उदयाचल हायस्कूल चिखोली. या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना मिळून शाळा ठरलेली आहे उदयाचल हायस्कूल विक्रोळी. आपण जिल्हास्तरीय ज्या काही सहशालेय उपक्रम झाले या सहशालेय उपक्रमामध्ये सर्वाधिक पारितोषिक ज्या शाळांना मिळाली त्यांना पहिला क्रमांक असेल तर 3 गुण, दुसरा असेल तर 2 गुण आणि तिसरा क्रमांक असेल तर 1 गुण. अशा प्रकारे गुणांकन केलं आणि त्या सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या शाळा 1 आपण निवडलेल्या आहेत. याची सर्वांची माहिती आहे. पण आपल्याला प्रश्न पडला असेल की ही शाळा ठरली कशी, तर ही प्रोसेस आपण त्याच्यासाठी वापरली होती. तर पुन्हा एकदा अभिनंदन. आणि यानंतर एल विभागामध्ये सर्वाधिक गुण मिळवून सर्वोत्कृष्ट ठरलेली शाळा आहे नॅशनल एज्युकेशन सोसायटी हायस्कूल भांडूप टी-वॉर. चला, टाळ्या कमी पडतात, टाळ्या वाजून राहिल्या पाहिजे. खरोखर जे सहशालेय उपक्रम होते, एकूण आपण 8 प्रकारचे सहशालेय उपक्रम घेतले आणि या सहशालेय उपक्रमांमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये कुठेतरी आपल्या मुलाचा वाटा घ्यायचा आणि ते विद्यार्थ्यांची तयारी करून कशा पद्धतीने आपल्या शाळेचा क्रमांक येईल यासाठी प्रयत्न करणारे सर्व विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, त्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक असतील, त्यांचे संस्था चालक असतील,
त्याचप्रमाणे त्या विभागाचे सहनिमंत्रक असतील, मुख्य निमंत्रक असतील, या सगळ्यांचं अभिनंदन आणि पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया. या विभागाची सर्वोत्कृष्ट शाळा ठरली आहे नॅशनल एज्युकेशन सोसायटी हायस्कूल भांडूर टी वॉल. हो झालं मोबाईलमध्ये सर. येस ऑल ऑफ यू लुक हियर. येस वेट 1 सेक. थँक्यू. धन्यवाद. यानंतर जसं आपल्या वर्गात आपण एक आता छोटासा ॲग्रीमेंट करूया. येताना या बाजूने येऊया आणि जाताना त्या बाजूने जाऊया. चालेल? म्हणजे जेव्हा एकाचा फोटो होतोय ते पुन्हा उतरत आहेत आणि पुन्हा नाव पुकारलं त्यात वेळ जाईल. त्यामुळे एकाचं नाव पुकारल्यानंतर ते पारितोषिक घेत असतानाच पुढील पारितोषिक पुकारलं जाईल. त्यावेळी येता जाताना गोंधळ नको यासाठी आपण छोटासा या ठिकाणी काही गोष्टी आपण ठरवूया, कॉन्ट्रॅक्ट ठरवूया. येस. नंतर आता जसं आपल्या वर्गामध्ये आपला पहिला नंबर येतो, वॉर्डमध्ये शाळेचा नंबर आला, तसा आपल्या वॉर्डचा नंबर यावा यासाठी सगळ्या शाळा आणि मुख्याध्यापक, निमंत्रक, सहनिमंत्रक झटत असतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ज्या वॉर्डमधील शाळांचे जास्त नंबर आले, जास्त पॉईंट्स ज्यांना मिळाले, त्या वॉर्डचा सुद्धा या ठिकाणी गौरव केला जाणार आहे. आणि त्यामुळे सर्वोत्कृष्ट वॉर्ड 1, 2, 3 क्रमांक या ठिकाणी जाहीर केले जाणार आहेत. तर करायची सुरुवात. ओके. तर तृतीय क्रमांक जातोय एन वॉर्ड. क्रमांक आहे, सरांनी पण पुढे जावं. सगळे सहनिमंत्रक एनवॉर्डचे सर्व सहनिमंत्रकांनी पुढे यायचं आहे. एनवॉर्डच्या सर्व शाळा, सर्व सहनिमंत्रक, सर्व मुख्याध्यापक, सगळ्या शिक्षकांचा हा गौरवपूर्ण क्षण आहे. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. यापुढे दुसऱ्या क्रमांकाचा वॉर्ड आहे. कोण असेल? यापुढे दुसऱ्या क्रमांकावर वॉर्ड आहे. आम्ही आमंत्रित करत आहोत टी वॉर्डचे निमंत्रक, सहनिमंत्रक सर्वांनी पुढे यावे. द्वितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट वॉर्ड ठरला आहे टी वॉर्डचे मुख्य निमंत्रक, सहनिमंत्रक त्यांनी पुढे यायचं आहे. प्रॉपर बॅलन्स करा दोन्ही साईडला प्लीज. सर या सहशालेय उपक्रमांमध्ये उत्कृष्ट असा सहभाग, संघभावना, कौशल्यपूर्ण सादरीकरण आणि या सर्वांमुळे द्वितीय क्रमांकास प्राप्त ठरलेली शाळा आहे, वॉर्ड आहे टी वॉर्ड. आणि या टी वॉर्डच्या सर्व निमंत्रक, त्याचप्रमाणे सहनिमंत्रक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक सर्वांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. आणि यानंतर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक. अच्छा मला पाठीमागून सूचना येते की याच वर्षी सन्मान्य फरद मॅडम नवीन मुख्य निमंत्रक ठरल्यात आणि पारितोषिक मिळालं. खरोखर आपण म्हणतो ना, त्याचा पायगुण खूप चांगला आहे आणि भविष्यामध्ये अजून शिस्त आणि सर्जनशीलतेच्या बळावर सर्वोत्कृष्ट वॉर्ड ठरला आहे एस वॉर्डचे सर्व मुख्य निमंत्रक, सहनिमंत्रक यांना विनंती आहे आपण पुढे यायचं आहे आणि आपल्या पारितोषिकाचा स्वीकार करायचा है. मैं एस वॉर्ड के तमाम जितने भी एचएम्स हैं उनको रिक्वेस्ट करूंगी कि यहाँ पर आकर हमको ज्वाइन करें. न रहा चांद सिता मेरी किस्मत में हमेशा उजाले देखे, तस्करा उसने लकीरों का वही छोड़ दिया जब नजूमी ने मेरे हाथ में छाले देखे. और यहाँ पर शायरी मिस कर रही थी इसलिए मैंने बोल दिया. येस ओके ऑल ऑफ आणि पुरस्कार
प्रदान करता आहेत आपल्या विभागाचे सन्माननीय डॉक्टर मुसाफ शेख साहेब. खूप खूप अभिनंदन. समोर बघा प्लीज. सर्व वॉर्डचे अधिकाऱ्यांपासून मुख्य नियंत्रक, सहनियंत्रक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक सर्वांचं अभिनंदन. धन्यवाद. आणि यानंतर आपल्या एकूण 6 वॉर्डमध्ये विज्ञान प्रदर्शन झालं. आणि मग हे विज्ञान प्रदर्शन नेमकं कसं झालं, जसं आपल्या परीक्षेसाठी एक्सटर्नल येतात तसं विज्ञान प्रदर्शन त्यांनी सुद्धा त्यांच्या स्तरावर पहिला, दुसरा, तिसरा असा क्रमांक या ठिकाणी काढलेला आहे. म्हणून त्यांची एकंदरीत प्रोसेस आणि त्यांचे पुरस्कार जाहीर करण्यासाठी मी सन्माननीय शिंदे सर यांना विनंती करतो की आपण कृपया या ठिकाणी येऊन आपला मनोगत व्यक्त करावं आणि निकाल जाहीर करावे. धन्यवाद सर. या ठिकाणी उपस्थित सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि विद्यार्थी जे आपल्या पारितोषिकाची वाट पाहत आहेत त्याच्यामध्ये जास्त अडथळा न बनता जसं तुमचं प्रोजेक्टचं इव्हॅल्युएशन झालं तसं दरवर्षी नॉर्थ झोन, साऊथ झोन आणि वेस्ट झोन या तिन्ही झोनमध्ये विज्ञान अध्यापक मंडळ, बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ गेली 43 वर्ष विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी विज्ञान क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वीसाठी होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा ही आयोजित केली जाते. आणि मी ह्यावर्षी अभिमानाने सांगेन की ह्यावर्षी आपल्या महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरून एकूण 1,03,000 विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले होते. आणि हा आमचा एक अभिमानास्पद आमच्यासाठी गोष्ट आहे. तर या सायन्स विज्ञान प्रदर्शनाच्या मूल्यमापनाच्या संदर्भात किंवा वॉर्ड इव्हॅल्युएशनमध्ये प्रत्येक झोनचं इव्हॅल्युएशन होतं. आपल्या नॉर्थ झोनचं देखील अशा रीतीने आपल्या एक्सपर्ट टीमने इव्हॅल्युएशन केलेलं आहे. खरं म्हणजे त्यांच्याकडून आलेल्या रिपोर्टनुसार नंबर काढणं इतकं कठीण होतं की प्रत्येक वॉर्डने अगदी उत्तम नियोजन आणि छान नियोजन केलं होतं. परंतु जेव्हा इव्हॅल्युएशन म्हटलं जातं तेव्हा नंबर कुठेतरी द्यावे लागतात आणि ही ते नंबर काढण्यात आलेले आहेत. मी सगळ्या 6 वॉर्डना शुभेच्छा देतो आणि त्यांचं आमच्या विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने कौतुक करतो. या ठिकाणी 6 वॉर्डपैकी 3 वॉर्ड त्यांना पारितोषिक मिळालेला आहे. त्यांचा निकाल मी या ठिकाणी जाहीर करतोय. तृतीय क्रमांक मिळालेला आहे एम पश्चिम वॉर्ड. त्यांनी कृपया स्टेजवर यायचं. शेख साहेबांच्या हस्ते सदर पारितोषिक आपण देत आहोत. विज्ञान मंडळाच्या वतीने दिला जाणारा एकूण 3 पैकी तृतीय क्रमांकाचा वॉर्ड ठरला आहे एम पश्चिम. सर्कल बोलू नका मागे. एम पश्चिम वॉर्डचे सर्व मुख्यमंत्रक, सहनियंत्रक, मुख्याध्यापक आपल्या सर्वांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी विज्ञान मंडळाचे पदाधिकारी आपले सन्माननीय डॉक्टर मुसाफ शेख साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी पारितोषिकाचं वितरण होत आहे. थँक्यू सर. धन्यवाद. खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि यानंतर धन्यवाद. आणि यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे एन वॉर्ड. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक एन वॉर्डचे मुख्य निमंत्रक, सहनिमंत्रक. अभिनंदन सर्वांचं. सर थोडं राऊंड करू नका. पुन्हा पुन्हा अशा ट्रॉफी मिळाव्या याचा आनंद भारगळ सरांच्या चेहऱ्यावर सर्वात जास्त दिसत आहे. त्यांचे निमंत्रक आहेत ते सहनिमंत्रक, मुख्याध्यापक सर्वांचा आनंद म्हणजे पराकोटीचा आहे. आज एक मोठा ट्रॉफी त्यांना मिळालेली आहे त्यांच्या कार्याची. अभिनंदन सर. सर्वांनी जोरात
आणि विद्यार्थ्यांना तुमच्यापर्यंत कुठल्याही पारितोषिकाची वेळ आता जवळच आलेली आहे. थँक्यू सर. सर्वोत्कृष्ट वॉर्ड मी हिंट दिली तुम्हाला कळालं नाही. एस वॉर्ड. विज्ञान मंडळाच्या सर्व सदस्यांच्या वतीने सर्व या वॉर्डच्या विज्ञान प्रदर्शनाची पाहणी केल्यानंतर एकंदरीत आयोजन कसं होतं, तिथला एकंदरीत विज्ञान प्रकल्पाची मांडणी कशी होती, त्यांनी बनवलेली फाईल कशी होती, त्यांचं प्रेझेंटेशन कसं होतं, या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत उहापोह करून त्याची पाहणी करून ठरलेला या वर्षीचा सर्वोत्कृष्ट वॉर्ड आहे एस वॉर्ड. जोरदार टाळ्या होऊ द्या एस वॉर्ड मध्ये. All biggest man. खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. खरोखर वर्षभर आपण जे काही काम मुलांसाठी, शाळांसाठी, वॉर्डसाठी करत असतो आणि जेव्हा आपल्या वॉर्डला किंवा आपल्या शाळेला असा पुरस्कार मिळतो तर खऱ्या अर्थाने हा जो आनंद आहे, हा आनंद याच्या चेहऱ्यावर दिसतोय. खरोखर खूप खूप अभिनंदन. आणि यानंतर आपण खऱ्या अर्थाने आजचं जे जिल्हा प्रदर्शन जे आयोजित केलं होतं त्यामध्ये एकूण आपण 7 गटांमध्ये आपल्या प्रकल्पांची मांडणी केली होती आणि त्या 7 गटांच्या प्रकल्पांची या ठिकाणी नावं घेतली जातील आणि त्यातील उत्तेजनार्थ द्वितीय, मग प्रथम, त्याच्यानंतर तृतीय क्रमांक, द्वितीय आणि नंतर प्रथम या क्रमांकाने वाचन केलं जाईल. ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनी पटकन यायचंय आणि आपल्या या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि याची आपण सुरुवात करणार आहोत. गट क्रमांक 7 वैधानिक साधनांचे प्रदर्शन, प्रयोगशाळा सहाय्यक आणि परिचय यांच्यासाठीचा हा गट होता. आणि मी सन्माननीय कंठे साहेबांना विनंती करतो की आपण पुढील पारितोषिकांचं वितरण करावं. कंठे साहेब करायचा पुरस्कार करू, अनाउन्स करू. जरार्थ पारितोषिक, प्रमाणपत्र आणि प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिकासाठी प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह अशा प्रकारचं पारितोषिकाचं स्वरूप आहे. ज्यांचं नाव घेतलं त्यांनी पटकन यायचं आहे. कॅम्पस स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पवई एस वर आहेत का? येताना जरा हात उंचा म्हणजे मला कळेल की नेमके तेच येत आहेत. की मला वाटतं की घाई झाल्यामुळे निघणारे पण असे कधी कधी खाली उतरतात ना, तर तो अंदाज लागत नाही. येस. यानंतर प्रथम क्रमांक उत्तेजनार्थ जातोय साधू वासवानी हायस्कूल चेंबूर एम पश्चिम, श्रीमती समृद्धी फडतरे. आहेत का? चला पटकन यायचंय. अभिनंदन. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. टाळ्या का? परत थंडी लागली. एसी बंद करायचा ना. असं खूप थंडी लागली तरी टाळ्या वाजवल्या तरी सुद्धा ऊर्जा निर्माण होईल आणि आपली थंडी दूर जाईल. त्यामुळे त्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवायला हरकत नाही. आणि यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक वैधानिक साधनांचे प्रदर्शन, तृतीय क्रमांक जातोय एम पूर्व आयडियल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, श्री कमलाकर बोराडे. आहेत का बोराडे सर? चला कमलाकर बोराडे सर, आयडियल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज. जाहिदा अब्दुल रहीम शेख सर. थर्ड प्राइज आहे आयडियल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज. नाव काय? येस, जाहिदा अब्दुल रहीम शेख मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तृतीय क्रमांक जातोय बन संघास एस एम शेट्टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज पवई एस वॉर्ड, श्री अमृत पोळ. आहेत का सर? येस.
काय टाळ्यांची काय बरोबर कळत नाही. आणि प्रथम क्रमांक जातोय उदयचंद हायस्कूल विक्रोळी S1 श्री कमलाकर बोराडे सर. येस सर म्हणतो. प्रथम क्रमांक उदयचंद हायस्कूल विक्रोळी श्री कमलाकर बोराडे सर. वैधानिक साधनांचे प्रदर्शन, प्रयोगशाळा सहाय्यक आणि परिचय. यानंतर पुढील गट आहे शैक्षणिक साहित्य माध्यमिक शिक्षक. ज्यांना पुन्हा विनंती, नाव घेताना पटकन पुढे यायचंय आणि आपल्या या सन्मानाचा स्वीकार करायचा. आपण थोड्या वेळापूर्वी एक करार केला होता की आपण या शिड्यांनी येणार आहोत आणि त्या शिड्यांनी जाणार आहोत. सर्वांनी कृपया त्याचं पालन करावं. शैक्षणिक साहित्य माध्यमिक शिक्षक द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक आहे MU उर्दू हायस्कूल एलवॉर्ड. एलवॉर्ड होतात सर. एलवॉर्डचं नाव कधी येते? आलंय आपल्या वॉर्डचं नाव. टाळ्या होऊ जाऊ द्या. नाडे सरांना विनंती करते की सरांनी पुढे यावे. सर्व स्पर्धकांना पारितोषिक द्यावे. पुढील उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक आहे उदयाचंद हायस्कूल विक्रोली S1 शिवनाथ देवानिगा सर. जोरात टाळ्या होऊ जाऊ दे. पुढील पारितोषिक आहे तृतीय पारितोषिक आहे विद्याधीश विद्यालय पार्कसाइड एनवॉर्ड श्री विलास चौगुले सर. टाळ्या वाजत राहू दे. जसं सरांनी सांगितलंय ऊर्जा निर्मितीची गरज आहे. सर्वांना संधी वाजत आहे त्याच्यामुळे. द्वितीय पारितोषिक आहे नॅशनल एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मांडू प्रवीण कुमार जैन सर. श्री प्रवीण कुमार जैन सर. आणि आता वेळ आहे प्रथम पारितोषिकाची. प्रथम पारितोषिक सांगायचंय. प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे श्रीमती रीना शेट्टी मॅडम ITUPS ज्युनियर कॉलेज. खूप अभिनंदन तुमचं. प्रथम पारितोषिक आहे रीना शेट्टी मॅडम. आपला तिसरा गट आहे शैक्षणिक साहित्य निर्मिती प्राथमिक शिक्षक. गणेश खाडे सरांना विनंती करते त्यांनी इथेच थांबायचं आहे. यामध्ये उत्तेजनार्थ द्वितीय बक्षीस दिलेलं आहे SK पंतवाला वलकर मराठी विद्यालय एलवॉर्ड श्रीमती प्राजक्ता राजपूत मॅडम. मॅडम आहे. अभिनंदन मॅडम. द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेलं आहे पराग विद्यालय T वॉर्ड श्रीमती मिनल चौधरी मॅडम. मिनल चौधरी मॅडम.
तृतीय पारितोषिक वेळ लागतो सगळ्यांना, शिड्या पार आहे, उतरून इथे येईपर्यंत दम लागतोय. अभिनंदन मॅडम, टाळ्या वाजवा. तृतीय पारितोषिक गेले आहे डॉक्टर दत्ता सावंत माध्यमिक विद्यालय एस्कॉट श्रीमती आरती बगळे मॅडम. द्वितीय पारितोषिक आहे पुन्हा एकदा उदयाचल हायस्कूल विक्रोळी एस्कॉट श्रीमती आलेखा काटवले मॅडम. अरे उत्साह कमी करतोय विद्यार्थी, शिक्षक सर्वांनी टाळ्यांचा गजर होऊ दे. प्रथम पारितोषिक जात आहे SIS डॉक्टर अब्दुल कलाम हायस्कूल घाटकोपर श्री सिद्धार्थ देसले एनवॉर्ड. धावत पोचलेले आहेत. अभिनंदन सर्वांचे. आनंदाच्या भरात धावत धावत सर या पुढे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. शैक्षणिक साहित्याचं पारितोषिक वितरण होतं. शैक्षणिक साहित्य कोणी सादर केलं? आपल्या शिक्षकांनी, की जे आपली कायम तयारी करून घेतात, आपल्याला परीक्षेसाठी सज्ज करतात. तेच शिक्षक आज परीक्षेला बसले होते आणि ज्यांचा क्रमांक आला त्यांचा या ठिकाणी गौरव होतोय. तर टाळ्या कमी पडायला पाहिजेत का? धन्यवाद सर. आणि यानंतर आपले प्रमुख पाहुणे सन्माननीय जे शर्मा सर यांना विनंती करतो की आपण पुढील पारितोषिकांचं वितरण करावं. पुढील गट आहे विज्ञान प्रकल्प, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तर आणि दिव्यांग स्तर. आणि याबद्दल आपल्या शाळेमधील जी काही दिव्यांग मुलं आहेत तर ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रकल्प मांडले आणि इथपर्यंत आले. खरोखर कोणाचा नंबर आला किंवा नाही आला हे महत्वाचं नाही, तर त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून सर्व स्पर्धकांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आपल्या शारीरिक असेल, मानसिक असेल, कोणत्याही संदर्भावर वाद करून ते या ठिकाणी आले. आणि याच्यानंतर विज्ञान प्रकल्प लहान गट आणि मोठा गट याचं सुद्धा या ठिकाणी पारितोषिक वितरण होणार आहे. तर या ठिकाणी दिव्यांग स्तर, मोठा गट, द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक जात आहे ब्राईट हायस्कूल. ब्राईट हायस्कूल येऊ शकतील ना ती मुलं? ते पण लगेच सांगत चला आम्हाला. ब्राईट हायस्कूल, ब्राईट हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, विज्ञान प्रकल्प, माध्यमिक स्तर, द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक. काय मजा नाही, टाळ्या वाजत नाही. बोलू का? बोलत ठीक आहे. आता दुसऱ्याला मला मी एक शायरी बोलली तर मला आता राहावत नाही, म्हणून मला बोलावं असं वाटतंय. यस मॅडम, थोडं बोलू का? सगळ्यांनी समोर बघायचंय. वो बगीचा किस काम का जिसमें माली न हो, वो बगीचा किस काम का जिसमें माली न हो, वो ससुराल किस काम का जिसमें गाली न हो, और वो प्राइज डिस्ट्रीब्यूशन प्रोग्राम किस काम का जिसमें जोरदार ताली न हो. टाळ्या वाजत राहिला पाहिजे. प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक जात आहे संदेश विद्यालय विक्रोळी पूर्व. चला चटपट धडपट. हा घालत राहा, झुकू नका. ज्यांना खात्री आहे त्यांनी जरा थोडंसं खुर्चीच्या पुढच्या बाजूला येऊन बसा. उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक जात आहे संदेश विद्यालय विक्रोळी पूर्व चे शिक्षक विद्यार्थी यांचं खूप खूप अभिनंदन. आणि यानंतर तृतीय क्रमांक जातो आहे
पुणे विद्याभवन क्रमांक 2 घाटकोपर एन विभाग एन वॉर्डच्या पुणे विद्याभवन क्रमांक 2 घाटकोपर अजून सर प्लीज एन विभाग यांचे शिक्षक विद्यार्थ्यांनी जवळ येऊन थांबायचं आहे. जरा येताना थोडंसं पदार्थ सारखं नाव घेण्यापेक्षा एखादी खुर्ची ते आणून ठेवावी असं मला वाटतंय. उदयचे हायस्कूल विक्रोळी एस वॉर्ड, उदयचे हायस्कूल द्वितीय पारितोषिक जात आहे. उदयचे हायस्कूल विक्रोळी एस वॉर्ड, खूप खूप अभिनंदन. आणि तुमचे जेव्हा नाव आलं तेव्हा आमचा टाईप करण्याचा त्रास खूप वाचला, कारण फक्त जरा कॉपी पेस्टच करायचं होतं, बाकी काय फार विशेष मेहनत घ्यायची नव्हती. येस मॅम. उदयचे हायस्कूल विक्रोळी आणि प्रथम क्रमांक जातोय गुरु नानक हायस्कूल भांडूप एस वॉर्ड. गुरु नानक हायस्कूल भांडूप एस वॉर्ड, सॉरी टी वॉर्ड तांत्रिक. पुढील पारितोषिक आहे विज्ञान प्रकल्प दिव्यांग छोटा गट. द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक जात आहे सरस्वती विद्यालय चेंबूर एम पश्चिम वॉर्ड. टाळ्या. विद्यार्थी कुठे? सरस्वती विद्यालय चेंबूरचे विद्यार्थी आहे. शिक्षक उपस्थित आहेत त्यांचे. सरस्वती विद्यालय चेंबूर एम पश्चिम. पुढे उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक जात आहे स्वामी विवेकानंद हायस्कूल चेंबूर एम पश्चिम. अभिनंदन विद्यार्थ्यांचं. हळूहळू येऊ दे त्याला. आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी खूप छान छान प्रकल्प बनवले, सादर केले. त्यांच्यासाठी टाळ्या थांबता कामा नये. येऊ देत त्याला, स्टेजवर येऊ देत त्याला. त्याच्या अभिनंदनासाठी टाळ्या कमी न करावा. भविष्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा विद्यार्थ्यांना. पुढील पारितोषिक तृतीय क्रमांकाचे आहे. आता सरांनी सांगितलं खुर्ची लावावी का. उदयाचल हायस्कूल विक्रोळी. इकडे थांबावे तुम्ही. उदयाचल हायस्कूल साठी खूप खूप टाळ्या कमी पडतात आमच्याकडे कदाचित. आणि एवढी पारितोषिक आहेत की आता शाळा वॉर्ड सगळे अभिमानाने भरलेले आहेत. पुढे ही वाटचाल अशीच चालावी, असेच विजयी होत राहावे. द्वितीय पारितोषिक जात आहे द्वितीय पारितोषिक नॅशनल एज्युकेशन सोसायटी हायस्कूल भांडूप ई वॉर्ड.
पारितोषिक जात आहे. प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेली शाळा आहे इथे. सह्याद्री विद्या मंदिर भांडूप प्लेसबॉल. अभिनंदन आहे विद्यार्थ्यांचं. T1 ऍक्च्युली जिथे आमची रजिस्ट्रेशनची शीट आहे ती दररोज तुमच्यापर्यंत पोहोचत होती. त्याच्यामध्ये दररोज वर्ड लिहा सांगितलेलं होतं. त्यात शिक्षकांनी लिहिल्याप्रमाणे झालेली चूक आहे. आमच्याकडूनही असेच चालेल, आम्ही स्वीकारतो. अभिनंदन आहे T1चं पुन्हा दक्षता घेतलेली आहे. येस. धन्यवाद सर. आणि ज्यांना ज्यांना पारितोषिके मिळाली त्या सर्वांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. आणि आता आपण अगदी शेवटचे 2च गट राहिले आणि ते म्हणजे विज्ञान प्रकल्प माध्यमिक आणि विज्ञान प्रकल्प प्राथमिक. तर आपण सुरुवात करणार आहोत विज्ञान प्रकल्प माध्यमिक. करायचे ना? कोणाकोणाला वाटतं आम्हाला पुरस्कार मिळणार आहे म्हणून? तर याला आत्मविश्वास म्हणायचा की काय म्हणायचं? कोणच हात वरती करत नाही. ठीक आहे. यानंतर विज्ञान प्रकल्प माध्यमिक स्तर द्वितीय उत्तेजनार्थ क्रमांक जातोय विनोद शुक्ला हायस्कूल चेंबूर. चला, विनोद शुक्ला हायस्कूल चेंबूर. तर आहेत का विद्यार्थी? विनोद शुक्ला हायस्कूल. आता हे विद्यार्थ्यांची पारितोषिक आहे, त्यामुळे जरा पटकन यायचं. आपण गेम झोन मध्ये गेल्या शिफ्टचं बटन दाबून कसं डायरेक्ट उडी मारून पलीकडे जातो माणूस, तसं शिफ्टचं बटन दाबायचं डायरेक्ट स्टेजवरती. वेळ कमी घालायचा कारण की थोडंसं आपल्याला वेळेचं बंधन आहे. यानंतर उत्तेजनार्थ पारितोषिक प्रथम क्रमांक जातो आहे शिवाजी विद्यालय इंग्लिश मीडियम हायस्कूल कुर्ला. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे शिवाजी विद्यालय इंग्लिश मीडियम हायस्कूल कुर्ला. खूप खूप अभिनंदन. यानंतर मी आपल्या विभागाचे सन्माननीय शिक्षण निरीक्षक डॉक्टर मुस्ताक शेख साहेब यांना विनंती करतो की आपण पुढील पारितोषिकाचे वितरण करायचे. थँक्यू सर. शर्मा सर थँक्यू. आणि शेख सरांना विनंती आहे की पुढील पारितोषिकांचं वितरण करायचं आहे. तृतीय पारितोषिक जात आहे विज्ञान प्रकल्प माध्यमिक गट क्रेसेंट इंग्लिश स्कूल चेंबूर. क्रेसेंट इंग्लिश स्कूल चेंबूर. चला, क्रेसेंट इंग्लिश स्कूल. चला. यानंतर क्रेसेंट इंग्लिश हायस्कूल ट्रॉम्बे. बरोबर आता? येस. क्रेसेंट हायस्कूल. आपण भारत देशाचे नागरिक आहोत. सगळा भारत देश आपला आहे, त्याच्यामुळे चेंबूर विक्रोळी घाटकोपर S1T1 असं काही भेद करण्याचं कारण नाही. ठीक आहे. पदरात पडलं पवित्र झालं. गोड मानून घ्या. झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
आणि यानंतर द्वितीय पारितोषिक जात आहे विकेज हायस्कूल. चला विकेज हायस्कूल, चला लवकर यायचं. ज्यांना आत्मविश्वास होता ते लवकर येतील, ज्यांना धक्का बसलाय ते थोडेसे उशिरा येतील. आपण समजून घ्या आपल्या भावना कुठे फोडतात त्या. येस, द्वितीय पारितोषिक जात आहे विकेज हायस्कूल. आणि यानंतर विज्ञान प्रकल्प. शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे, कार्यक्रम संपलेला नाही. शिक्षकच जायला लागले तर विद्यार्थी त्यांच्या मागे जाणारच आहे. त्यामुळे थोडंसं आपण काही गोष्टींचं तारतम्य पाळूया. आणि अगदी शेवटी 2-4 पारितोषिक राहिली फक्त. आणि यानंतर विज्ञान प्रकल्प माध्यमिक स्तर प्रथम क्रमांक जातोय SVDD इंग्लिश मीडियम हायस्कूल घाटकोपर आणि विभाग. SVDD इंग्लिश मीडियम हायस्कूल घाटकोपर एन विभाग. शाळेचे मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित नाहीत, पण शिक्षक आणि विद्यार्थी या ठिकाणी त्या पुरस्काराचा स्वीकार करताय. चला 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 चलो चला बॅलन्स करा ग्रुप फटाफट. या साईडला तिघं जण पण या बाजूला आहे, अजून तरी या बाजूला. आणि यानंतर पुढील पारितोषिक आहेत विज्ञान प्रकल्प प्राथमिक गट द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक जात आहे कासिमिया उर्दू हायस्कूल. आहेत का? चला चला लवकर यायचंय, स्टेजच्या बाजूला येऊन थांबायचं आहे. एन पूर्व विभाग आहे. एन पूर्व विभाग कासिमिया उर्दू हायस्कूल गोवंडी एम पूर्व विभाग. सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी यांचं अभिनंदन. यानंतर उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक जात आहे बन संघात SMCT हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज पवई. चला बन संघात SMCT हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज पवई. बन संघाचं नाव घेतलं आणि पवईचं नाव नंतर आलं तरी सुद्धा पूर्वांनी टाळ्या वाजवल्या. म्हणजे अशी भावबंदगी पाहिजे. आता आपण जे पाहतो आजकाल काय चाललंय. छान. बन संघात SMCT हायस्कूल उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक. आणि आता तृतीय क्रमांक जातोय सेंट जोसेफ हायस्कूल विक्रोळी पश्चिम एन विभाग. तृतीय क्रमांक जातोय सेंट जोसेफ हायस्कूल विक्रोळी पश्चिम एन विभाग. शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी पटकन पुढे यायचंय. आणि यानंतर द्वितीय पारितोषिक जात आहे गुलशन मिलाद उर्दू हायस्कूल जरमरी N1. जमीला मॅडम चला. जमीला मॅडम खरोखर हे सर्व पुरस्कारांचं वितरण जे होतंय कालचे एवढे पुरस्कार आजचे एवढे पुरस्कार जमीला मॅडमच्या नेतृत्वाखाली अगदी एवढं सुरळीत की एकाचही ना सर्टिफिकेट चेंज झालं ना त्याची ट्रॉफी चेंज झाली. आणि अगदी ठामपणे थांबून स्वतः थांबून पुढाकार घेऊन खऱ्या अर्थाने तुम्ही जो पुढाकार घेतात आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम यशस्वी होतोय. खूप खूप अभिनंदन. आणि त्यांच्या शाळेला पुरस्कार मिळाले याबद्दल सुद्धा त्यांचं अभिनंदन. आणि यानंतर या वर्षीच्या जिल्हा प्रदर्शनातलं शेवटचं पारितोषिक विज्ञान प्रकल्प प्राथमिक उच्च प्राथमिक स्तर जातो आहे प्रथम क्रमांक कॉस्मॉस इंग्लिश हायस्कूल भांडूर. कॉस्मॉस इंग्लिश हायस्कूल भांडूर. चला एस वर्ड. येस एस वर्ड. चला पहिला नंबर आला मॅडम.
खूप अभिनंदन. आणि एकंदरीत ज्या पद्धतीने आपण सर्वजण शाळेमध्ये काम करतो, वॉर्डमध्ये काम करतो आणि जिल्ह्याला ज्या पद्धतीने आपण सर्वांनी जी मेहनत घेतली, जे विद्यार्थ्यांची प्रगती या ठिकाणी दिसली आणि त्यातून झालेला हा गौरव आहे, त्यातून झालेला हा गुणांचा गौरव आहे. आणि खरोखर आपल्या या सर्व मुख्याध्यापकांसाठी, शिक्षकांसाठी, विज्ञान शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, संस्थाचालकांसाठी, अधिकाऱ्यांसाठी, मुख्य निमंत्रकांसाठी, सहनिमंत्रकांसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. यानंतर आपण हा विज्ञान प्रदर्शनातील पारितोषिक वितरणाचा समारंभ या ठिकाणी जरी संपलेला असला तरी सुद्धा जसं आता थोडंसं प्रिंटिंग मिस्टेकमध्ये पुढे एलचा एस झाला, एसचा टी झाला, पण तरी सुद्धा आपल्या संपूर्ण विश्वाला बंधुत्वाचा संदेश देणारे संत शिरोमणी संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्याला जे पसायदान सांगितलंय की आपण काही कोणत्या जातीचे पंथाचे असलो, कोणत्या राज्यातले असलो, कोणत्या विभागातले असलो, तरी सुद्धा ही बंधुता, विश्वातली बंधुता ही आपण मानायला पाहिजे. आणि तो संदेश देणारा पसायदान जे आहे त्या पसायदानाने आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण कृपया आपल्या जागेवर उभं राहूया आणि पसायदानाने या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता होईल.
फक्त एवढंच सांगायचंय की सूत्रसंचालक म्हणून मी विवेक थोरात सर आणि सुवर्णा सोनवणे मॅडम एकंदरीत या कार्यक्रमामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी झाल्या त्यामध्ये आमच्या आईवडिलांची पुण्याई असेल, आमच्या गुरूंचा आशीर्वाद असेल. मात्र ज्या काही चुका झाल्या त्याबद्दल आम्ही स्वतः दिलगिरी व्यक्त करतो. चुका आमच्या होत्या आणि आपण मोठ्या मनाने त्या आपल्या पदरात घ्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जे काही कॉन्सुलेशन प्राइजेस तुम्ही घेतलेले नसतील, सर्टिफिकेट राहिलेले असतील, तुम्ही या सहशालेयाचे जे राहिलेले आहेत आपल्या विद्यार्थ्यांना सूचना द्या. प्रिन्सिपल जे आहेत त्यांनी आमच्या विद्यालयात त्यांनी यावं. अन्सिका मॅमला भेटायचं आहे.